हॅलो मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे पॉईंट बघणार आहोत. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधला एक्सेल हा पॉईंट आहे तो. तर हा एक्सेल असा दिसतोय. तर हा एक्सेल कसा ओपन करायचा हे पहिल्यांदा बघू. पहिल्यांदा आपण स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर माऊसच्या सहाय्याने खाली ॲरोला क्लिक करून मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि हे ॲरोला सिंपल एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर यामध्ये परत ऑप्शन येतात आणि त्या ऑप्शनमधला एक्सेल वरती एकदा माऊसच्या सहाय्याने क्लिक करा सिंगल. तर हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन होऊन जातं. याच्यातली दुसरी पद्धत अशी आहे की इथे टाईप हिअर टू सर्च वरती रनवरती नावल्यानंतर एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर ही पट्टी येईल ओपनची रनमध्ये. त्या एक्सेल नावल्या एक्सेलवरती ओके करा सिंपल, ते ओपन होऊन जाईल एक्सेल लगेच. ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत ही म्हणजे कीबोर्डच्या सहाय्याने राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर न्यूवरती क्लिक करून हे सर्व ऑप्शन येतं. ह्या ऑप्शनमध्ये शेवटचा पॉईंट आपल्याला एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आपण ओपन करू शकता. हे झाल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करायच्या 3 पद्धती. तर यामध्ये आपण एक पॉईंट सर्व बघणार आहोत. प्रत्येक लेक्चरला वेगवेगळे पॉईंट होतील. त्याचपूर्वी हे पहिलं आहे फाईल आहे. फाईलमध्ये आपण सेव्ह ॲज, ओपन, क्लोज, इन्फो, रिसेंट, न्यू, प्रिंट, सेव्ह अँड सेंड, हेल्प, ऑप्शन्स आणि एक्झिट हे सर्व ऑप्शन आत्ताच्या लेक्चरला बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर मग चला सुरुवात करूया. मी आहे गणेश तुमच्यासोबत. तर पहिलं आहे फाईल. फाईलमध्ये पहिलं आहे सेव्ह, जे तुम्ही वर्कशीट बनवलेलं आहे. तर हे वर्कशीट ओपन झाल्यानंतर एखादं काम केलं वर्कशीटमध्ये, असं एक्झाम्पल असं काही पण, तर हे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह करण्यासाठी तुम्ही सिंपली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हे वर्कशीट सेव्ह करू शकता. बरोबर. त्याच्या खालचा दुसरा पॉईंट आहे की सेव्ह ॲज. सेव्ह ॲजचं काय होतं की जसं की हे वर्कशीट तुमचं सेव्ह आहे, तुम्ही याच्यामध्ये पण काम करताय, वर्कशीटमध्ये एक्झाम्पल हे काम केलंय, तर हीच फाईल तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण सेव्ह करायची आहे, दुसऱ्या फोल्डरवरती. जसं की डेस्कटॉपवरती झालं, हे बघा डेस्कटॉपवरती. तुम्हाला ह्यामध्ये कोणत्या पण ऑप्शनमध्ये तुम्ही ती दुसरी फाईल सेव्ह करू शकता. ती तर पहिली सेव्ह झालेली, ती एक फाईल झाली आणि ही एक दुसरी फाईल. याच्यावरती तुम्ही दुसरी फाईल कुठे पण डेस्कटॉपवरती, डॉक्युमेंटवरती करा, डेस्कटॉपवरती करा किंवा डाउनलोडमध्ये, तुम्हाला जिथे ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करायची त्या ऑप्शनमध्ये तुम्ही बरेचसे ऑप्शन आहेत, त्यामध्ये तुम्ही ती सेव्ह करू शकता एक फाईल दुसऱ्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे डबल फाईल होईल. डेस्कटॉप, डाउनलोड किंवा डॉक्युमेंट किंवा पिक्चर जे पण असेल त्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. इथं सेव्हचा ऑप्शन केलं तरी सेव्ह होऊ शकतात. आणि प्लस तुम्ही इथे नाव देऊ शकता तुमच्या फाईलला, जे नाव असेल ते काय असेल ते. ओके. हे झालं कॅन्सल. हे झालं सेव्ह. आणि सेव्ह ॲज मधला. सेव्ह मधले काय होतं की फक्त फाईल तुम्ही जे वर्कशीट आहे ते सेव्ह करू शकता. आणि सेव्ह ॲजचं काय होतं की सेव्ह केलेली फाईल दुसऱ्या फोल्डरमध्ये तुम्हाला डेस्कटॉपवरती टाकायची का डॉक्युमेंटमध्ये टाकायची की ऑर्डर फोल्डरमध्ये टाकायची, कोणत्या फोल्डरमध्ये टाकायची किंवा त्या फोल्डरमध्ये तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचे ते तुम्ही सेव्ह ॲजच्या सहाय्याने करू शकता. हे झाले सेव्ह आणि सेव्ह ॲज मधले 2 पॉईंट. ओके. त्याच्या नंतरचा तिसरा पॉईंट आहे की ओपन. आता हे ओपन ऑप्शन कसं करणार आहे. ओपनमध्ये काय होतं की हे वर्कशीट आहे, तर हे वर्कशीटमध्ये तुम्हाला जर याच्या नंतर परत दुसरा एक वर्कशीट तुम्हाला ओपन करायचं असेल एक्सेलचं, तर त्याच्यावरती सिंपली क्लिक करा. जे ओपन असेल, जे सेव्ह असेल, जे ऑलरेडी पहिल्यांदा सेव्ह असेल तेच तुम्ही ओपन करू शकता. जसं की हे माझं सेव्ह ऑप्शन आहे, ओपन आहे, माझ्याकडे बघतो ओपन वर्कशीट, हे ब्लँक आहे, तर हे ओपन झालेलं आहे. हे म्हणजे एकाच
वर्कशीटमध्ये दुसरं वर्कशीट ओपन झाले. बरोबर, इथं 2 नंबरचं नाव येतं, इथे 2 नंबरचं, ते माझं पहिलं होतं, हे 2 नंबरचं, हे मी क्लोज केलं. हे बघा, हे झालं पहिलं. म्हणजे एकाच वर्कशीटमध्ये दुसरं वर्कशीट ओपन करू शकता तुम्ही एकाच वेळेस. बरोबर. आता हे क्लोज, आता हे क्लोजचं ऑप्शन कसं यूज करणार तुम्ही? ज्यावेळेस ही वर्कशीट तुम्ही काम करता वगैरे, तुम्हाला फक्त वर्कशीटमधलं हे पूर्णच्या पूर्ण भाग आहे हा तुम्हाला क्लोज करायचा आहे. हे वर्कशीटमध्ये जे जे तुम्ही लिहिता वगैरे, टाईप वगैरे करता, तेवढंच तुम्हाला क्लोज करायचं असेल तर तुम्ही ते क्लोज करू शकता. ते ऑप्शनवरती क्लिक करून, हे बघा क्लोज झालं. पूर्ण फाईल क्लोज नाही झालेली, फक्त तुमचं जे टाईप करायचं जे वर्क आहे ते वर्क, तुमचं वर्कशीट तेच फक्त क्लोज झाले. ओके. आता त्याच्यानंतरचं क्लोज झालं. आता हे ओपनचं ऑप्शन ओपन आहे, तर तुम्ही परत ते जे क्लोज झालेलं ते परत ओपनवरती क्लिक करा. सिम्पली जे आहे ते परत ओपन होईल. अशा पद्धतीने हे ओपनचं ऑप्शन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते ओपनचा ऑप्शनचा यूज करू शकता. आता हे इन्फोचं काय होतं की हे प्रोटेक्ट वर्कबुकमध्ये आपण पासवर्ड देऊ शकता. इनक्रिप्ट विथ पासवर्ड, जे वर्कशीटला आपण पासवर्ड देऊ शकता. हे पासवर्डचं आपण नंतर बघूया. म्हणजे स्टेप बाय स्टेप बरेचसे आहेत. पासवर्ड कशा पद्धतीने दिला जातो वर्कशीटला किंवा एक्सेलला, रॉ वगैरे सर्व जे आहे ते जे ऑप्शन आहे ते इन्फोमध्ये बघितले जातात. खाली आहे रिसेंटमध्ये काय होतं की ज्या तुम्ही रिसेंटली फाईल ओपन केल्यात या सर्व ऑप्शनमध्ये येतात. तुम्हाला ज्या ज्या ओपन केल्यात त्या रिसेंटमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानुसार त्या ओपन लगेच करू शकता. आणि न्यूवरती जर गेलं तर तुम्हाला हे टेम्पलेट दिसतील. न्यूवरती तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्लँक वर्कबुक जर नवीन हवंय तर नवीन घेऊ शकता. सॅम्पल व टेम्पलेट्स वगैरे सर्व आहे त्याच्यामध्ये. तुम्ही एक जरी चेक करून बघितलं तरी तुम्ही ते चेक करू शकता. हे आहे ब्लँक. तुम्हाला एकच याच्यामध्ये जर ब्लँक पाहिजे तर ब्लँकवरती रिसेंट वगैरे सर्व याच्यामध्ये न्यूवरती येत आहे सर्व. एक्झाम्पल आहे अगेन हेच ओपन करून बघूया. या असं पद्धतीने ओपन होत आहे. म्हणजे एक ऑप्शन काय, कधी त्यांना नेटवर्क पण हवं आहे, त्यासाठी पण त्या ओपन होतील. ऑफलाईनमध्ये काय असतात, काहींना ऑनलाईन असतात, त्याच्यामुळे ते काय ओपन होणार नाही. खालचं आहे प्रिंट. आता जर हे ऑप्शन प्रिंट आहे तर आपण कशी प्रिंट द्यायची? एखादं वर्कशीट आपण बनवलं आहे तर हे प्रिंट द्यायचं आहे, तर हे प्रिंट ऑप्शन फाईलवरती जावा. फाईलवरती गेल्यानंतर प्रिंट हे ऑप्शनवरती क्लिक करा. तर हा बॉक्स दिसेल. तर याच्यावरती हे तुम्ही किती पेजवरती कसं प्रिंट होईल हे तुम्हाला प्रिव्ह्यू इथं दिसेल. आणि इथं प्रिंटचं ऑप्शन इथं क्लिक केल्यानंतर प्रिंट जाईल. इथं तुम्हाला किती कॉपीज प्रिंट करायचं आहे हे तुम्ही देऊ शकता. हे प्रिंटर जे तुमच्या कॉम्प्युटर लॅपटॉपला जे पण प्रिंटर अवेलेबल असेल ते तुम्ही सिलेक्ट करून त्याच्या सहाय्याने तुम्ही ते प्रिंट देऊ शकता. इथं प्रिंटच्या सेटिंग्स आहेत. पहिलं म्हणजे प्रिंट ॲक्टिव्ह शीट म्हणजे जी पण दिसतंय तुम्हाला ज्या ॲक्टिव्ह शीट आहे ती सर्व प्रिंट येतील. वर्कबुक्स वगैरे असतील तर वर्कबुक्स आणि किती पेजेस द्यायच्या ते सर्वच्या सर्व येऊ शकतं. इथं पेजेस 1 ते किती पेजेस 1 ते 5 पेजेस असेल तर 1 ते 5 लिहू शकता. असं ज्या पण असेल ते तुम्ही लिहू शकता आणि त्यानुसार तुम्हाला प्रिंट भेटतील 1 ते. मग बरेचसे पोर्टर ओरिएंटेड बरेचसे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. आडवं उभं वगैरे पेजेस कोणत्या साईजमध्ये तुम्हाला हवं आहे, लेटर पाहिजे का लेगल वगैरे, A3 A4 आपण कंपल्सरी त्या A4मध्येच देतो. तर A4 तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि A4मध्ये हे मार्जिन सिलेक्ट करू शकता. हे बरेचसं पॉईंट आहे या प्रिंटमध्ये. नॉर्मल, वाईड, नॅरो वगैरे सर्व हे मार्जिन सेट केलेलं आहे. नो स्केलिंग हे बरेचसे पॉईंट आहेत. तुम्ही एक चेक करू शकता. हे त्या सहाय्याने प्रिंट वगैरे देऊ शकता. आता इथं सेव्ह अँड सेंड, आता शेवटचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतरचं सेव्ह अँड सेंड मध्ये काय होतं की जे पण तुम्ही वर्कशीट आहे
जे पण बनवले आहे ते तुम्हाला मेलला अटॅच करायचं आहे, तर तुम्ही सेव्ह अँड सेंडवरती ईमेल सेंड युजिंग ईमेलवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ईमेलला फाईल अटॅच करू शकतात. ठीक आहे. आता ही सेव्ह टू वेबवरती पण सेव्ह करू शकता, शेअर पॉईंटवरती पण सेव्ह करू शकता. ह्या ऑप्शन आहे सेव्ह करायच्या. आणि इथं चेंज फाईल टाईप, फाईलचा टाईप तुम्ही चेंज करू शकता, जसं की वर्कबुक असेल, एक्सेल टेम्पलेट वगैरे आपण मागाशी बघितलं म्हणून ते तुम्ही ते चेंज करू शकता. तसंच ती क्रिएट PDF, ही PDF फाईल पण आपल्याला PDF फाईल पण आपल्याला याच्यामध्ये क्रिएट इथे करता. क्रिएट PDF फाईल, क्रिएट PDF वरती क्लिक केलं, तुम्ही इथे नाव काय दिलं त्याच्यावरती नाव देऊ शकता, ॲज ऑन थ्रो असं काहीतरी. इथं PDF ऑप्शन सिलेक्ट होईल आणि इथं सेव्ह करू शकता. आता सेव्ह तुम्हाला कुठे करायचे, काय ते डेस्कटॉपवरती करायचे का डॉक्युमेंटवरती करायचे ते तुम्ही करू शकता. डेस्कटॉपवरती जर केलं तर डेस्कटॉपवरती सिलेक्ट करा, इथं ऑप्शन दिलेलं आहे, इथं PDF आणि इथं पब्लिश करा. इथं पब्लिश केल्यानंतर जे वर्कशीट आहे ते तुमचं PDF मध्ये कन्वर्ट होईल, जसं की इथे झालं, हे बघा हे ऑप्शन आले, ही फाईल झाली PDF. अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. ओपन होती. अशा पद्धतीने ही फाईल ओपन होती PDF मध्ये. तर PDF जे पण तुम्ही वर्कशीट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण PDF वगैरे बनवू शकता. हेल्पमध्ये काय होतं की जे पण हेल्प तुम्हाला हवी, जसं की मायक्रोसॉफ्टमध्ये तुम्हाला एक्सेलवरती तुम्हाला काहीच कळालं नाही वगैरे एखादी गोष्ट आहे, तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिसची हेल्प वगैरे घेऊ शकता. जसं की ते जर टाकलं एक्सेल नाव, एक्सेल, तर एक्सेलच्या रिलेटेड बरेचसे ऑप्शन येतील, तुम्ही ते वाचून वगैरे फॉर्म्युलाज कसा वगैरे सर्व गोष्टी आहेत. म्हणजे थोडक्यात ती हेल्प असते. मायक्रोसॉफ्ट ऑफिसने काय केलं की एक्सेल हे सर्वांनाच कमांड देऊन हेल्प वगैरे तुम्ही घेऊ शकता. जसं की काही पण असून द्या, तुम्हाला एखादा पॉईंट चार्ट वगैरे नाही कळाला तर तुम्ही कसा चार्ट वगैरे क्रिएट करायचा, फॉर्मॅट कसा करायचा वगैरे सर्व टॉपिक त्याच्यामध्ये तुम्हाला दिसले जातील हेल्पवरती. एक 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 तुम्ही सर्च वगैरे करून बघू शकता. हे झालं हेल्पचं. हे ऑप्शन्स, आता हे ऑप्शन्सचं काय की जसं की मोबाईलला सेटिंग ऑप्शन असतं तसं हे एक्सेलला पण सेटिंग हे ऑप्शन आहे, जसं ते ऑप्शन्स आहे तसं तुम्ही एखादं ऑप्शन वगैरे क्रिएट करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये एडिट वगैरे, जसे पहिल्या जनरलमध्ये अशा गोष्टी आहेत. जशी मोबाईलला सेटिंग असते तशी याला पण सेटिंग आहे एक्सेलला. तर तुम्हाला कशी सेटिंग हवी ह्यानुसार तुम्ही ती सेटिंग वगैरे चेंज करू शकता. अशा पद्धतीने बरेचसे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. ओके. आणि शेवटचा ऑप्शन आहे की एक्झिट. जे पण वर्कशीट तुम्ही काम करताय, ठीक आहे, ते तुम्हाला क्लोज करायचं आहे, म्हणजे बंद करायचं आहे. इथं क्लोजवरती केलं तरी पण बंद होईल आणि फाईल्सवरती गेले तरी पण बंद होईल. इथं एक्झिटच्या ऑप्शनवरती क्लिक केलं आणि इथं सेव्ह म्हटले, सेव्ह करून ठेवलं आणि ते ॲटोमॅटिकली बंद होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही ते क्लोज करू शकता. ओके. इथं तुम्हाला फाईलचे जे ऑप्शन आहेत जसं की सेव्ह ॲज, सेव्ह, ते तुम्ही इथं शॉर्टमध्ये पण घेऊ शकता. जसं की इथं हे बार आहे, या बारवरती हे आहे क्विक ॲक्सेस टूलबार, कस्टमाइज टूल ॲक्सेस टूलबारवरती तुम्हाला जर एखादा ऑप्शन पटकन घ्यायचं म्हणजे क्विक घ्यायचं आहे, याच्यावरती न्यूवरती क्लिक करा. जे ऑप्शन तुम्हाला हवं आहे ते इथे बघा न्यू आलं, इथं ओपनचं आलं तर ओपनचं तुम्ही करू शकता. जे तुम्हाला हवं आहे ना क्विकवरती, बघा जसं की फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन भेटतील, मग ते क्लिक करावं लागतील. त्याच्याऐवजी डायरेक्ट तुम्ही इथं सेव्हचं वगैरे असे ह्या गोष्टी
ओपनचं लगेच ओपनचं वगैरे क्लोज करू शकता. आणि तुम्हाला नको हवं आहे तर तुम्ही परत त्याच्यावरती क्लिक करा, ते तिथून निघून जाईल हे एरो. ओके, अंडर विंडो, हे अंडर विंडोचे ऑप्शन आहेत. ओके, आजच्या लेक्चरला आपण हे फाईलचे ऑप्शन बघितले आहेत. सेव्ह ॲज, ओपन, क्लोज, इन्फो, रिसेंट, न्यू, प्रिंट, सेव्ह अँड हेल्प, ऑप्शन्स, एक्झिट. ओके, हे सर्व ऑप्शन आजच्या लेक्चरला बघितले आहेत. ज्यांना का एक्स्ट्रा हवं आहे म्हणजे कळाले नाही त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यांना अजून चांगल्या पद्धतीनं कसं कळेल हे पण बघेल. हे पण अशा दृष्टिकोनातून सांगेल त्यांना की कसं तुम्हाला समजेल ह्या दृष्टिकोनातून. व्हिडिओ चांगला आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा.